नमस्कार, सान्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे पावभाजी. तर चला तर आपण बनवायला घेऊया. बघा, पावभाजी करण्यासाठी साहित्य बघा काय करायचं घालायचं. सगळ्यात पहिलं फ्लावर घ्यायचं 1 बाउल, अर्धा बाउल बीट. हे कुकरला लावून शिट्ट्या द्यायचे आणि आता बटाटे घालायचे. 3 मोठे बटाटे बारीक कापलेत आणि पाणी थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. पाणी थोडंसंच घालायचं, मग ते मॅश करायला बरं पडेल म्हणून. थोडं मीठ घातलंय, शिस्ताने मीठ घालायचं असतं, जास्त नाही, थोडंसंच घाला. 1 चमचा तेल, अर्धा पेला पाणी आणि आता कुकर लावून ह्याला 5 शिट्ट्या करते. हे बघा, शिट्टी देऊन झाली, चांगलं नरम झालंय, चांगलं मॅश करायचं. चांगलं मस्तपणे मॅश करून झालंय बघा, मस्त लाल कलर आलाय. आता आपण फोडणी द्यायला घेते. हे बघ, कढई ठेवली, तापायला कढई चांगली तापू दे. आता तेल घालते. तेल जरा जास्तच लागतं पावभाजीला, म्हणून तेल जरा जास्तच घाला. बटर चांगलं मेल्ट होते. बारीक चिरलेले कांदे, ह्याला कांदा जास्तच लागतो म्हणून जास्त घाला. चांगलं त्याला ढवळायचं. आलं लसूणची पेस्ट घातली, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. चांगलं त्याला ढवळायचं. चांगला कांदा मऊ व्हायला पाहिजे. आता घालायचं बारीक चिरलेली मिरची, ओली मिरची. आता घालायचं बारीक चिरलेले टमाटर. थोडंसं मीठ घातलंय टमाटर मऊ होण्यासाठी. टमाटर पण आता मऊ होत चाललेत. आता यात घालायचं काश्मीरी लाल पावडर आणि घालायचं चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग घालायचं, कारण बटाट्याने पोट फुगतं म्हणून. पावभाजी मसाला घातलाय. आता लाल मसाला घालायचा, घरचा लाल मसाला. चांगलं ढवळायचं. जिरा पावडर घालायचं 1 चमचा, अर्धा चमचा धना पावडर. वाटाणा घालायचा, आता फ्रोझन वाटाणा. मी कुकरमध्ये वाटाणा घालायला विसरले म्हणून आता घातलंय. तुम्ही कुकरमध्ये घाला. 1 वाटी शिमला मिर्च बारीक कापलेले. चांगलं वाटाणा आणि शिमला मिर्च चांगलं शिजू दे. आता झाकून ठेवते, नरम होऊ दे वाटाणा आणि शिमला मिर्च. 5 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि त्यात वरून पाणी घालते. आता झाकून खोलून बघूया. थोडं पाणी घालते यातलं. गॅस फास्ट करून चांगलं ढवळलं. वाटाणे थोडे शिजू दे म्हणून आता परत मी झाकून ठेवते लो फ्लेमवर आणि पाणी घालून. झाकून उघडून बघते. मस्त वास येतोय पावभाजी मसाल्याचं. आता हे मॅश केलेलं घालते. चांगलं त्याला ढवळायचं, सगळं मिक्स करायचं, मॅश करायचं. मगाशी मॅश केलं तरी पण थोडं करूया. हे वाटाणे मॅश होते चांगले. थोडं पाणी घातलं, थोडं पाणी घातलं, सगळं पाणी काढत लागते. चांगलं हे सगळं ढवळून हे करते, सगळं मिक्स होते चांगलंपणे. चवीनुसार मीठ. आता जरा मीठ कमी घालायचं, कारण मगाशी मीठ घातलं होतं ना शिजताना, आणि वरनं ते आपण कुकरला लावलं होतं तेव्हा पण आम्ही मीठ घातलं होतं. लिंबू पिळायचा. आपण सर्विंगला पण लिंबू पिळू शकतो, पण आता पिळते मी, चांगली चव येईल त्याच्याने अजूनही. हे बघा, चांगली उकळी आली आहे. त्याची बारीक चिरलेली कोथिंबीर. आता पावभाजीला घेते, त्यासाठी मी बटर घातलंय. बटर चांगलं मेल्ट झालंय. आता मी त्यात घालते चिमूटभर पावभाजी मसाला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यावरनं हे पाव घालायचे. मी हे 2 पाव घातलेत. पाव चांगले भाजू दे. तळून करते. पाव भाजून रेडी झाले. झाली आपली पावभाजी. गॅस बंद करते. पावभाजीचं बघा, लाल रंगाला मस्त झाले. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. कमेंट करा कसं झालं ते. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. आणि तुम्हाला कशा प्रकारची रेसिपी पाहिजे ते पण सांगा, कमेंट करा, ते मी बनवत जाईन.
कमेंट नक्की करा. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका.